पालघर लोकसभा निवडणूक आता जवळ आलेली आहे आणि त्या 20 मे रोजी निवडणूक पार पडणार आहे। सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि विजयाचा चंग बांधलेला आहे। तर इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वसई शहरामध्ये प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। शहराच्या ज्या बाजारपेठा आहेत, मुख्य नाके आहेत, हे यांनी सध्या टार्गेट केलेले आहेत आणि या नाक्यावर जाऊन 100 ते 150 लोकांनी रॅली केली आणि उद्धव ठाकरे गटाच्या ज्या भारती कांबडी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणे आम्हाला आवाहन केलं आहे की यांना मतदान करण्याचं। वसई शहरामध्ये हा नारळ फुटलेला आहे। भारती कांबडी यांचा देखील वसई विरार परिसरात 2 दौरे झालेले आहेत। मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग आहे। आज जो रॅली काढली त्यामध्ये जवळपास 100 ते 150 महिलांचा सहभाग देखील होता। विशेष म्हणजे इथे मुस्लिम महिला देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या। स्वतःहून बाहेर पडत रस्त्यावर फिरून त्यांनी जी ही पत्रकं लोकांना वाटली आणि संपूर्ण हा आवाहन करण्यात आलेलं आहे की यांना लवकरात लवकर अनेक आवाहन करण्यात आलेले आहे की भारती कांबडी यांना प्रचंड मतांनी विजयी करा। त्यामुळे लोकांचा नेमका कौल काय आता तरी सांगता येणार नाही। त्यासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे। सर्वच राजकीय पक्षांनी जी आहे की आपली मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे। गल्लीबोळामध्ये आहे सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत की आपले प्रचार सुरू आहेत। त्यामुळे आता लोकांचा कल कोणाच्या बाजूने आहे हे निवडणूक निकालानंतरच समोर येईल। ज्या ठिकाणी हा प्रचाराचा नारळ फोडला त्या ठिकाणी जे आहेत शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रथमेश राऊत, काँग्रेसचे कुलदीप वरकर, मिलिंद खानोलकर यांच्यासहित असंख्य कार्यकर्ते होते आणि यावेळी या महिलांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आपण ऐकूयात। नाम अफसाना शेख है और मैं प्रचार के लिए इसके लिए उतरी हूँ कि हमारे उद्धव बाला साहब जो ठाकरे मुख्यमंत्री थे, जब उन्होंने कोविड में यानी जब लॉकडाउन में उन्होंने लोगों का बहुत साथ दिया और बहुत उन्होंने काम किए। इसके लिए हम आज मुस्लिम समाज उनके साथ खड़े हैं और हमेशा खड़े रहेंगे, क्योंकि उनका काम देख के और उनका स्वभाव देख के वो इतने अच्छे हैं कि जो लोगों का हमेशा साथ देते हैं और हमेशा खड़े रहते हैं उनके लिए। तो आज हम भी उनके लिए खड़े हैं। बोईसर विधानसभा संपर्क संघटक आज आमचा प्रचाराचा वसई गावामध्ये प्रचाराचा नारळ फोडतात आहे आणि आज आमची रॅली म्हणजे आज आमची सभा अशी चालत आम्ही कोळीवाडा, रमेदी, हत्ती मोहल्ला असा संपूर्ण एरिया आज कव्हर करणार आहे। आजपासून आमचं नारळ फुटलं आहे। समजा कॅथलिक आणि मॉमेडियन लोकांपर्यंत ऑलरेडी आम्ही पोचलेले आहेत। सगळे आमच्याबरोबर आहात, कारण आजची जी केंद्रातली सरकार आहे त्याच्यावर सगळे नाराजी आहे। ती सगळा जो फायदा तो आम्हालाच होणार आहे। माझं नाव रश्मी राव आणि मी शहर समन्वयक आहे। गेले 30 वर्ष कार्यरत आहे आणि भारती कांबडीबद्दलचं सांगायचं तर उद्धवजी जे आहेत ते आमचा ब्रँडच आहे। त्याच्यामुळे दुसरं काही सांगण्याची गरजच लागत नाही। आणि तुम्ही आत्ता जो इथला जमाव बघताय किंवा बाकीची परिस्थिती बघताय नेहमी, आणि आम्ही लढ्यातले कार्यकर्ते आहोत, नेहमी लढतच आलेलो आहोत आणि लढत देणं हे आमचा बाणाच आहे। आणि शिवसेनेच्या महिला आघाडीची ताकद तर तुम्हाला वेगळ्याने काही सांगायला नको। आणि भारती कांबडी या स्वतः महिला असल्यामुळे आमचा हुरूप जो आहे तो जास्त वाढलेला आहे। आणि ज्याप्रमाणे आम्ही आता काम करून आणि संघर्ष हे शिवसेनेला वेगळं काही सांगायला नको। आज भारतीताई ज्या आमच्या उमेदवार आहेत महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या, यांच्या प्रचाराची रॅली आज आम्ही पारनाका इथून सुरू केलेली आहे। आज आता आम्ही मार्केटमध्ये आहोत। पूर्ण हा मार्केट आणि पारनाका, कबूतरखाना हा सगळा कोळीवाडा हा एरिया आज आम्ही कव्हर करणार आहोत। आणि आजपासून सुरुवात केली 18 तारखेपर्यंत यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार यंत्रणा ही राबवली जाईल आणि भारतीताईंचा विजय हा निश्चित केला जाईल।